अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारावरनं वाद सुरू आहे। श्री संत शेख मोहम्मद महाराजांचे वंशज मंदिर जीर्णोद्धारासाठी आडकाठी अडत असल्याचा आरोप केला जातोय। दरम्यान आज तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं जाणार असून आजपासून श्रीगोंदा शहरामध्ये बेमुदत बंदची हाकही देण्यात आली आहे। या संदर्भातच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारावरून जो आहे तर तो वाद रंगताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। या संपूर्ण प्रकरणासंदर्भात जर आपण बघितलं तर आज श्रीगोंदा शहरामध्ये बंद जो आहे तर तो ग्रामस्थांच्या वतीनं पाळला जाणार आहे आणि कडकडीत बंद जो आहे तो सकाळपासूनच पाहायला मिळतो आहे। काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत। मंदिराच्या जीर्णोद्धाराला कुठेतरी विरोध होताना दिसतो। हे मंदिर आहे मात्र इथं जर बघितलं तर दर्गा ट्रस्ट स्थापन झालेलं पाहायला मिळते। काय एकंदरीत तुम्हाला वाटतं? आता विषय असा आहे, मंदिराला जन्म उद्धारासाठी विरोध करणारे बोटाव मोजणे इतके आहेत, एक दोघं जण। त्याच्यामुळं आम्ही हा विरोध समजितच नाही। ही मंदिर होणार आणि मंदिरच होणार, कारण ही अखंड श्रीगोंदा तालुक्याची इच्छा आहे। श्री संत शेख मोहम्मद महाराज हे संत होऊन गेलेले आहेत आणि ते महान संत होऊन गेलेले आहेत। समकालीन संत तुकाराम महाराज यांच्याबरोबरचे समकालीन संत आहेत ते, आणि त्यांचं जे बंदिस्त झालेलं आहे या ठिकाणी जीवन, ते जीवन फक्त मोकळं करून द्यायचं ही ग्रामस्थांची इच्छा आहे। आणि एक चांगलं भव्य दिव्य असं मंदिर ह्या श्रीगोंदा शहरात बाबांचं व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे। हे मंदिर आहे, हे मंदिरच राहावा, दर्गा नाही। एकंदरीत जर बघितलं काही मुस्लिम बांधवांच्या ज्या आहेत तर ते भावना देखील दाटून आलेलं पाहायला मिळतं आहे। आणि एकंदरीतच जर या ठिकाणी हे जे मंदिर आहे ते मंदिराचं राहावं, इथे दर्गा होऊ नये अशी भावना ज्या आहेत तर त्या नागरिकांकडनं व्यक्त होत आहेत। आणि या अनुषंगानं जर बघितलं तर या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या मागणीसाठी आज श्रीगोंदा शहरामध्ये कडकडीत बंद जो आहे तो पाळला जाणार आहे। मोर्चा देखील थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी निघणार आहे। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, श्रीगोंदा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।